नमस्कार. आज आपण गुरुचरित्रातील 20व्या अध्यायाचं पठण करणार आहोत. फलश्रुती. संततीवरचं गंडांतर टळेल, संततीचं आरोग्य चांगलं राहील. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराणा लागला सिद्धाच्या चरणा, हस्त जोडुनी विनवी जाणा, भावभक्ती करून या. पुसतसे तये वेळी, माथा ठेवोनी चरण कमळी, जय जयाजी सिद्धमौळी, विनवी तसे अवधारा. स्वामी निरोपिले आम्हासी, श्री गुरु आले गाण गापुरासी, गौप्य रूपे अमरा पुरासी, औदुंबरी असती म्हणतसा. वरदे उनी योगिनीसी, आपण झाले प्रगटेसी, पुढे तया स्थानेसी, कीर्ती विस्तारे निरोपावी. वृक्ष सांगसी औदुंबरू, निश्चय म्हणसी कल्पतरू, पुढे कवणा झालावरू, निरोपावे दातारा. शिष्य वचन ऐकोनी, संतोषला सिद्धमुनी, सांगतसे विस्तारोनी, औदुंबर स्थान महिमा. सिद्ध म्हणे ऐक बाळा, किती सांगू गुरुची लीळा, औदुंबरी सर्व काळ वास आपणा असे जाणा. जया नाव औदुंबरू, काय पुससी त्यावरू, जेथे वास श्री गुरु, कल्पिले फळ देतसे. अमित झाला तेथे महिमा, सांगावया अशक्य आम्हा, एखादा सांगो दृष्टांत तुम्हा. शिष्योत्तमा नामधारका, शिरोळ नाम ग्रामासी, विप्र एक परियेसी, गंगाधर नामेसी, वेदरत होता जाणा. त्याची भार्या पतिव्रता, शांत असे सुशीलता, पुत्र होवोने सर्वे समरता, कष्ट तसे घेणे परी. 5 पुत्र तिसी झाले, सवेची पंचत्व पावले, अनेक देव आराधिले, नवे स्थिर कवणे परी. दुःख करी तसे नारी, व्रत उपाय परंपारी, पूर्व कर्म असे थोरी, स्थिर न होती पुत्र तिचे. राहणी कर्म विपाकेसी, विचार करीती या दोषी, पुत्र शोक भावयासी, सांगती पातक तये वेळी. सांगताती विद्वज्जन, पुत्र न वाचती काय कारण, पूर्वजन्मीचा दोषगुण, विस्तार करीती तये वेळी. गर्भपात स्त्रियासी, जे जन करीती तामसी, पावती वांझ जन्मांतरासी, झाले पुत्रा मरती जाणा. अश्ववध गोवध करी, वांझ होय ज्वरी, एखादा परद्रव्य अपहारी, निपुत्र होय तोची जाणा. विप्र म्हणती तियेसी, तुझा पूर्व जन्म दोषी, दिसतसे आम्हासी, सांगो ऐक एक चित्ते. शौनक गोत्र द्विजापासी, ऋण घेतले द्रव्यासी, मागता तून देसी, कष्टला तो ब्राह्मण. लोभी होता ब्राह्मण, द्रव्यास्तव दिधला प्राण, आत्महत्या केली त्याने, तोची पिशाच झालासे. तो गर्भपात करी तुझ, मृत्यू जाहले करी तो द्विज, तुझे कर्म असे सहज, आपली जोडी भोगावी. ऐकोन ब्राह्मणाचे वचन, विप्रवनिता खेदे खिन्न, अनुतप्त होवोनी अंतःकरण, द्विजचरणी लागली, कर जोडोनी तये वेळी. विप्रा विनवी करुणा बहाळी, माथा ठेवोनी चरण कमळी, पुसतसे तयासी. ऐसी पापिणी दुराचारी, बुडाले पाप सागरी, स्वामी माते तारी तारी, उपाय सांगा म्हणतसे. ऐसे पाप हळाहळी, बाळके भक्षिली चांडाळी, औषधी सांगा तुम्ही सकळी, म्हणून या विनवितसे. विप्र म्हणती तियेसी, केले तुआ ब्रह्महत्येसी, अपहारिले द्रव्यासी, ब्राह्मण पिशाच झाला असे. जधी मेला तो द्विजवर, केली नाही क्रियापर, त्याच्या द्रव्याचा अपहार, केला असे जन्मांतरी. त्याची करावया उद्धार गती, सोडावे कर्म करावे भीती, द्रव्य द्यावे एकशती, तया गोत्र द्विजासी. तेणे होईल तुझ बरवे, एक भावे आचरावे, कृष्णातिरी असावे, उपवास करावे एक मास. पंचगंगा संगमासी, तीर्थे असती बहुअसी, औदुंबर वृक्षासी, आराधावे परियेसा. पाप विनाशी करुनी स्नान, वेळ 7 औदुंबर स्नवन, अभिषेकोनी गुरुचरण, पुन्हा स्नान काम्य तीर्थी. विधी
विधिपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावी एकमनी, येणे परी भक्ती निर्वाणी मास एक आचरावे. स्थान असे श्री गुरुचे नृसिंह सरस्वतीचे, तुझे दोष जातील साचे होतील पुत्र शतायुषी. मास आचारोनी येणे परी मग विप्राते पाचारी, द्रव्य द्यावे शौनक गोत्री द्विजवरासी एक शत. त्याचे नामे कर्म सकळ आचारोनी मन निर्मळ, होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरु तारील पै. गुरु स्मरण करूनी मनी तू जप करी श्री गुरुचरणी, तुझे पाप होईल धुणी ब्रह्म संबंध परी हरेल. ऐसे सांगता द्विजवरी ऐकोन सती चिंता करी, शतद्रव्य आमुचे घरी कधी न मिळे परीसा. कष्ट करूनी आपुल्या देही उपवासादी पूजा पाही, मासोपवास एक भावी करीन आपण गुरुसेवा. येणे परी ती नारी सांगे आपण निर्धारी, ऐकोनिया द्विजवरी निरोप दिधला तये वेळी. विप्र म्हणती ऐक बाळे तू ते इतुके द्रव्य न मिळे, सेवा करी मन निर्मळे श्री गुरुचरणी आताची. निष्कृती तुझिये पापासी श्री गुरु करील परियेसी, औदुंबर सन्निधानेसी वास असे निरंतर. तो कृपाळू भक्तांची निवारील ब्रह्म हत्येसी, शक्ती असे तुझी जैसी द्रव्य वेची गुरु निरोपे. ऐकोनी द्विजाचे वचन विप्रवनिता संतोषोन, गेली त्वरित ठाकून जेथे स्नान श्री गुरूंचे. स्नान करोनी संगमासी विधिपूर्वक पाप विनाशी, 7 वेळ स्नानासी करी औदुंबर प्रदक्षिणा. काम्यतीर्थी करोनी स्नान पूजितसे गुरुचरण, करूनी प्रदक्षिणा नमन करीतसे उपवास. येणे परी दिवस तीन येणे परी दिवस तिनी, सेवा करीती भामिनी तोची विप्र आला स्वप्नी. द्रव्य मागे एक शत अद्यापि तू द्रव्य न देसी, घेईन तुझ्या प्राणासी पुढे तुझ्या वंशासी. वाढो नेदी सर्वथा वाया सायास करिसी, पुत्रा कैसा तुझे वंशासी म्हणो निकोपे मारावयासी. आला विप्र स्वप्नात भयचकित विप्र वनिता, औदुंबरा आड निघता तव देखिले श्री गुरुनाथा. तया पाठी निघाली अभय देवोनी नारीसी, निवारिले ब्राह्मणासी पुसती श्री गुरु तयासी. कामारिषी स्त्रियेते विप्र सांगे श्री गुरुसी, जन्मांतरी इणे आपणासी अपहारिले द्रव्यासी. प्राण त्यजिल्या यास्तव स्वामी कृपाळू सर्वासी, आमुचे शत्रूचा पक्षपात करिसी तुम्ही यतीश्वर तापसी. पक्षपात करू नये ऐकोनी तयांचे वचन, श्री गुरु म्हणती कोपोन उपद्रविसिका भक्तजन. तू ते शिक्षा करीन मी आम्ही सांगो जेणे रीती, जरी ऐकसी हिताचे अर्थी तुझ होईल सद्गती. पिशाचत्व परी हरेल जे का देईल विप्रवनिता, तुवा अंगीकारावे तत्वता. जरी नये तुझिया चित्ता तरी जाई येथून, रक्षीन आपुल्या भक्तांची वंशोवंशी अभिवृद्धेसी. पुनरपि जरी पाहो येसी तरी शिक्षा करू जाणपा. ऐकोनी गुरुचे वचन पिशाचे करी नमन, स्वामी देखिले तुझे चरण उद्धरावे आपणासी. जेणे परी आपणासी उद्धार होय सद्गतीसी, कवणे परी निरोपदेसी अंगीकारून स्वामिया. येणे परी तयासी श्री गुरु सांगती स्त्रियेसी, जे असेल तुझपाशी अर्पण करी तया नावे. श्री गुरु म्हणती तयासी विप्रवनिता भावेसी, कर्म केल्यावर 10वे दिवसी गती होईल तुझला जाण. अष्टतीर्थी स्नान करी तया नावे अवधानी, 7 दिवस येणे
येणे परी स्नपन करी औदुंबरी ब्रह्महत्या तुझा दोष गेला त्वरित निशेष कन्या पुत्र पूर्णायुष उगुतील म्हणती श्री गुरु ऐसे देखोनी जागृती विप्रवनिता भयचकिती ज्ञाने पाहे श्री गुरुमूर्ती न विसंबे मनात गुरु निरोपे 10 दिवस केले आचरण परियेस ब्रह्महत्या महादोष गती झाली ब्राह्मणासी येणे दिवशी स्वप्नात प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ नारिकेल 2 देत भरिली ओटी तियेची म्हणे पारणे करावे आता पुत्रा होती तुझ तत्वता पुढेच त्यांची संतती बहुता चिंता न करी मानसी श्री गुरु निरोपावे आराधन केले दंपत्ये मिळून प्रगट झाला गुरु आपण संपर्क लोह परियेसी चिंतामणी स्पर्श होता लोह पाषाणा कांचनता तैसी ती विप्रवनिता पापा वेगळी त्वरित झाली पुढे तया नारीसी पुत्र युग्म क्षतायुषी झाले श्री गुरु कृपेसी एक चित्ते परियेसा व्रतबंध करी ज्येष्ठ पुत्रासी समारंभ आनंदेसी चौल कर्म दुजियासी करू पाहती माता पिता समारंभ करीती जनक जननी चौल कर्म करणे मनी पुत्रासी वर्षे तिन्ही अति उल्हास मानसी समारंभ करीती अति प्रीती करीती झाले आयती पूर्व दिवसी मध्यान्न रात्री आली व्याधी कुमारासी व्याधी असती अनेक एकाहुनी एक अधिक तयांमध्ये तीव्र दुःख धनुर्वात तया माझी अवयवे अति बांकोनी दिसे भयानक नयनी येणे परी दिवस तिनी कष्ट तसे तो बाळ चवथे दिवशी अस्तमानी पंचत्व पावला तत्क्षणी शोक करीतसे जननी ऐका श्रोते एक चित्ते आक्रोशोनी भूमीसी आफळी शीर सत्राणेसी आक्रोशोनी भूमीसी आफळी शिर सत्राणेसी पाषाण घेऊनी हृदयासी घात करी ती नारी देह टाकी धरणीवरी निर्जीव होऊनी क्षणभरी आठवी दुःख अपारी नयने वारी पूर्ण झाली प्रेतपुत्रावरी डोळे आलिंगी तसे बळे वेष्टोनिया माया जळे प्रलापी तसे ती नारी म्हणे ताता पुत्राराया प्राणरक्षका माझ्या प्रिया माते केवी सोडोनिया जासी कोठे सांगवा कोठे गेलासी खेळावया स्तनीचे क्षीर जातते वाया शीघ्र येई गाठ ठाकोनिया पुत्रा माझ्या प्राणप्रिया केवी विसरू तुझे गुण पुत्रा माझी तू निधान तुझे गोजिरे बोलणे केवी विसरू पुत्र राया तुझ्या स्वरूपा ऐसा सूत केवी देखो मी निश्चित निधान देखती स्वप्नात तैसे मज चाळविले पुत्र व्याले 5 जण त्यात एक हे निधान जेव्हा झाले गर्भधारण तेव्हा पासोनी संतोष डोहाळे मज उत्तम होती कधी नसे चिंता चित्ती अति उल्हास मज प्रती पुत्र होईल म्हणोनिया श्री गुरूंनी माते दिधला वर पुत्र होतील निर्धार तेणे मज हर्ष थोर वरद पिंड होईल हा जंघी तुझ प्रसवले अनंत सौख्य लाधले प्राणप्रिया तुझ पोशिले माते रक्षिसी म्हणोनिया मज भरवसा तुझा बहुत वृद्धापकाळी पोषक म्हणत आम्हा सोडोनी जासी उचित धर्म नव्हे पुत्र राया दुःख झाले मज बहुत विसरले बाळा तुझ देखत तुची तारक आम्हा सत्य म्हणोनी विश्वासलो आम्ही ऐसे नाना परी देख दुःख करी बहुत शोक निवारिती सकळ लोक वाया दुःख कायसे देव दानव ऋषीश्वरांसी होणार न चुके कवणासी ब्रह्मा लिही ललाटांसी तेची अढळ जाणपा अवतार होती हरिहर तेही न राहती स्थिर तुम्ही तरी मनुष्य नर काय अढळ तुम्हाते येणे परी सांगती जन आणिक दुःख आठवी मन म्हणे माते दिधली जाण स्थिर म्हणोनी दोन्ही फळे नृसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबर सर
घरा वसती, तेणे दिधला पुत्र मज, त्याचे बोल केवी मिथ्या, माझा असे वरद पिता, त्यासी घडे माझी हत्या, पुत्रा सवे देईन प्राण, म्हणून आठवी श्री गुरुसी, देवा मज गांजिलेसी, विश्वासिले तुम्हासी, सत्यवाक्य तुझे म्हणून या, सत्य संकल्प तुची होसी, म्हणून होते विश्वासी, घात केला आम्हासी, विश्वासघातकी केवी न म्हणे, त्रयमूर्ती अवतार, तू नृसिंह सरस्वती नर, ध्रुवा विभीषणा दिधलावर, केवी सत्य म्हणू आता, तुझिया बोला विश्वासिले, आता माते उपेक्षिले, मन निष्ठुर केले, प्राण देईन तुम्हावरी, लोक येती तुझ्या घरी, सेवा करीती निवसोनी, औदुंबरा प्रदक्षिणा करोनी, पुरश्चरणे करिताती, आपण केले पुरश्चरण, फळ आले मज साधन, आता तुझवरी देते प्राण, काय विश्वास तुझे स्थानी, कीर्ती होईल सृष्टीत, आमुचा तुवा केला घात, पुढे तुझ भजती भक्त, काय भरवता तयांसी, ब्रह्मस्व दोषे पिडोन, धरिले तुझे चरण, अंगीकारोनु मध्ये तज्जणे, टाकिता कोण धर्म धडे, व्याघ्रा ते धेनू भिऊन, जाय आधार म्हणून, तेथेची वधती यवन, तया परी मज झाले, की एखादा देवळासी, जाता असे पूजेसी, ते देवूळ तयासी, मृत्युरूपे वर पडे, तया परी आपणासी, झाले स्वामी परियेसी, माझ्या प्राणश्रुतासी, न देखिले देवराया, येणे परी अहोरात्री, दुःख करीती नारी, उदय जाहला दिनकरी, तीन ऐके कोणाचे, द्विज मिळोनी सकळी, येती तये स्त्रिये जवळी, वाया दुःख सर्व काळी, करीसी तू मूर्खपणे, जे जे समयी होणार गती, ब्रह्मादिकांसी न चुकती, चला जाऊ गंगे प्रती, संस्कार प्रेता करावया, ऐसे वचन ऐकोनी, आक्रोश थोर करोनी, प्रेत पोटासी धरोनी, दीर्घस्वरे रडतसे, आपणा सहित प्रेतासी, करावे अग्नी प्रवेशी, येरवी नेदी प्रेतासी, म्हणून उरी बांधतसे, लोक म्हणती तियेसी, नव्हेसी तू स्त्री कर्कशी, प्रेता सवे प्राण देसी, कोण धर्म सांग आम्हा, न देखो न ऐको कानी, पुत्रा सवे कोणी गेले प्राणी, वाया बोलती मूर्खपणी, आत्महत्या महादोष, नाना परी स्त्रियेसी, बोलती लोक परियेसी, केला नियम निश्चयेसी, प्राण तज्जीन पुत्रा सवे, दिवस आला 2 प्रहर, प्रेतास करू नेदी संस्कार, अथवा न ये गंगा तीर, गामी आकांत प्रवर्तला, इतुकिया अवसरी, आला एक ब्रह्मचारी, सांगे तिथे सविस्तारी, आत्मज्ञान तये वेळी, सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व झाले ऐका, ब्रह्मचारी अपूर्विका, बोधिता झाला ज्ञानतिसी, ब्रह्मचारी नव्हे तोची गुरु, आला वेशधारी नरू, नृसिंह सरस्वती अवतारू, भक्तवत्सल परियेसा, म्हणे सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर, शतायुषी पुरुष होय, भक्तिपूर्वक श्रवण करीती, व्याधी न होय शरीराप्रती, पूर्णायुषी ते होती, सत्यमाना माझे बोल, इति श्री गुरुचरित्रामृत, विप्र स्त्रियेसी संतान देत, श्री नृसिंह सरस्वती पोटी येत, ब्रह्महत्या वारोन्या, इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ, श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने, सिद्ध नामधारक संवादे, ब्रह्म संबंध परिहारो नाम 20ोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त।